नमस्कार, मी महेंद्र ब्रिजमोहन राठोर, सहाय्यक अभियंता महावितरण मुरुड शहर शाखा. गेल्या 2 ते 3 दिवसापासून सोशल मीडियामध्ये माननीय आमदार श्री महेंद्र दळवी आणि माझ्या संभाषणाची ऑडिओ क्लिप फिरत आहे. मी त्याबद्दल खुलासा करू इच्छितो की सदर ऑडिओ क्लिपमधील संभाषण हे निव्वळ गैरसमजुतीतून झालेले असून आमदार साहेब माननीय महेंद्र दळवी एका ग्राहकाची कैफियत मांडताना फोनवरून ऐकताना गैरसमज झाला. आता माझी आमदार साहेबाबद्दल किंवा आमदार साहेबांची माझ्याबद्दल कोणतीही गैरसमज किंवा तक्रार राहिलेली नाही. तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की सोशल मीडियामध्ये फिरणाऱ्या ऑडिओ क्लिपबद्दल कोणताही चांगला किंवा वाईट प्रतिक्रिया देऊ नये. सदरचे संभाषण हे फक्त गैरसमजुतीमुळे झालेले आहे, त्याकडे दुर्लक्ष करावे ही विनंती. तरी झालेल्या प्रकरणाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. धन्यवाद. अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्रातील अजब प्रकरण सध्या चर्चेत आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी महावितरणच्या सहाय्यक वीज अभियंत्याला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. यावर प्रतिक्रिया उमटल्या. अलिबागचे आमदार टीकेचे धनी झाले. मारकुटे आमदार असे त्यांच्याबद्दल बोलले जाऊ लागले. आमदारांनी कोणालाही खुलेआम धमकी देणे म्हणजे कायद्याचे राज्य ही संकल्पना धोक्यात, लोकशाही धोक्यात. या व्हिडिओ क्लिप नंतर आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका झाली. मात्र ज्यांच्यामुळे हे प्रकरण घडले त्या नोकरशहाबाबत एवढ्या तिखट प्रतिक्रिया आल्या नाही. महावितरणचे अधिकारी लोकांशी कसे वागतात, नियमबाह्य कामे कशी करतात, लोकप्रतिनिधींना कसे जुमानत नाहीत यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. महावितरणने अक्षरशः लोकांचे मरण केले आहे. भरमसाठ वीज बिलाने लोक हैराण आहेत. त्यामुळे लोक आपली कैफियत लोकप्रतिनिधीकडे म्हणजेच आमदारांकडे मांडतात. कोणीही आमदार फक्त 5 वर्षापुरताच असतो, तर निवृत्तीपर्यंत नोकरशहा खुर्चीला चिकटलेला असतो. त्याला लोकांच्या समस्येशी काहीही देणे घेणे नसते. आमदारांना मात्र 5 वर्षाने मतांसाठी लोकांच्या दारात जायचे असते. लोकांचे प्रश्न सोडवले नाहीत तर लोक मते देत नाहीत. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी लोकांची कामे करत नाहीत. साधा दाखला देतानाही काहीतरी अपेक्षा ठेवतात. त्यामुळे वैतागलेले लोक आमदारांनाच धारेवर धरतात. त्यामुळे संतापलेले आमदार मग कायदा हातात घेतात. त्यांच्या तोंडून कायद्याविरोधात भाषा निघते. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची बाजू समजून घेतली पाहिजे. ते चुकले असे म्हणता येणार नाही. मात्र कायदा हातात घेण्याची त्यांची भाषा अयोग्य आहे. महावितरणचे पूर्वीचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ. पूर्वी ग्रामीण भागात 3 महिन्यांनी वीज बिल यायचे. विद्युत मंडळाने खाजगीकरणाकडे वाटचाल केल्यापासून भरमसाठ वीज बिले दर महिन्याला येतात. सरकारी उद्योगाचे खाजगीकरण करताना त्याचे कंपन्यात रूपांतर होते. जशा विद्युत मंडळाच्या महावितरण, महापारेषण, महाजेनको अशा 3 कंपन्या झाल्या आहेत. वीज बनवण्याचे मुख्य साधन म्हणजेच पाणी. ते पावसापासून फुकट मिळते. तरीही भरमसाठ वीज बिले त्याला लोक कंटाळले आहेत. अशात आर्थिक तंगीमुळे वीज बिल भरणा होत नाही. महावितरणचे अधिकारी कर्मचारी नियमांचे पालन न करता वीज तोडण्यासाठी लोकांच्या दारात जातात. वीज तोडण्याआधी शेवटचा पर्याय हा नोटिसीचा असतो. मात्र नोटीस न देता वीज तोडण्यासाठी महावितरणचे कर्मचारी जातात. अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्रात जे प्रकरण घडले त्याला ही पार्श्वभूमी कारणीभूत आहे. असो, शेवटी कायदा सर्वांचा बाप आहे हे या प्रकरणातून विशेषपणे दिसून आले. त्यामुळे लोकशाहीच्या राज्यात कोणी कायदा हातात घेऊ नये. कारण अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्रात जे प्रकरण घडले त्यात धमकी कोणी दिली आणि दिलगिरी कोणाची याबाबत चर्चा आहे. शेवटी हे पब्लिक है, सब जानती है. एवढेच म्हणून वादावर पडदा पडावा ही शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलची अपेक्षा आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, अलिबाग. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.